सोयाबीनला योग्य खरेदी भाव देऊन मुदतवाढ द्यावी अशी मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये केली आहे। महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी करत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील खासदारांनी संसद भवन परिसरामध्ये निदर्शने करून निषेध केला। यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की सोयाबीनचा सध्या बाजारभाव प्रति क्विंटल 4,300 रुपये या किमान आधारित किमतीपेक्षा खाली गेला आहे, ज्यामुळे शेतकरी उत्पादन खर्च वसूल करू शकत नाहीत। ऊस खरेदीला उशीर आणि तातडीने मदत उपाययोजनांचा अभाव यामुळे संकट आणखी वाढले आहे। ऊस क्षेत्रातील समस्यांमुळे आधीच वाढलेल्या ग्रामीण भागातील संकटात आणखीन भर पडली आहे। सोयाबीनच्या घसरत्या किमतींमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडत आहेत, असे म्हणत केंद्र सरकारच्या निष्क्रियतेवर टीका केली। वारंवार आव्हान करूनही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे। सरकार योग्य भाव आणि वेळेवर खरेदी सुनिश्चित करण्यात अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांना गंभीर आर्थिक अडचणी आल्या आहेत। शेतकऱ्यांचे जीवनमान सुरक्षित करण्यासाठी त्यांनी किमान आधारभूत किमतींवर तात्काळ खरेदी, कर्जमुक्ती उपाययोजना आणि शाश्वत किंमत स्थिरीकरण धोरण राबविण्याची मागणी केली आहे।